श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रेनिमित्त 5000 महिला सुवासिनींना आंब्याचा रस, पुरणपोळी आणि खिरीच्या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। शुक्रवार पेठेतील श्री चौडेश्वरी देवीचा यात्रा महोत्सव 14 मे पासून सुरू झाला। यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता श्री चौडेश्वरी देवीला नवदाम्पत्यांच्या शुभ हस्ते महारुद्राभिषेक करून महाआरती करण्यात आली। सकाळी 10 वाजता उपस्थित सर्व देवी महिला भक्तांना ओटी भरून आंब्याचा रस, पुरणपोळी आणि खिरीचा महाप्रसाद देण्यात आला। सायंकाळी 5 वाजेपर्यंत तब्बल 5000 सुवासिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महाप्रसाद बनवण्यासाठी अंबुमावशी, कानडे आचारी आणि 150 महिला सेवेकरी रात्री 11 वाजल्यापासून खीर आणि पुरणपोळी बनवण्यासाठी तयारी करत होत्या। सर्व भक्तगणांचं स्वागत ओटी भरून विडा देऊन करण्यात आलं। यासाठी चौडेश्वरी महिला भजनी मंडळाच्या सदस्या सविता मेहत्रे, रामेश्वरी निंबाळे, पूजा सास्तूर, अश्विनी काबणे, ज्योती कणगी, रोहिणी चितली, रुपाली हिरजे, रुपाली त्रिकप्पा, पौर्णिमा गोकाई, शारदा मैंदर्गी आदींनी परिश्रम घेतले। यात्रा महोत्सवातील सर्व धार्मिक कार्यक्रमांना भक्तगणांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष गुरुनाथ निंबाळे, सचिव अमर मित्र, खजिनदार बसवराज चिखली यांनी केलं। श्री रामलिंग चौडेश्वरी देवी यात्रा महोत्सव 2026 आज यात्रेचा दुसरा दिवस। काल इथे सहस्त्र कुंकुमार्चन सोहळा संपन्न झाला। आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी महारुद्राभिषेक संपन्न झाला। त्यानंतर आज इथे सुवासिनी ओटीभरण आणि सुवासिनीसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कमीत कमी 4 ते 5000 सुवासिनींसाठी आज इथे महाप्रसाद आणि ओटीभरण संपन्न होत आहे। आज आपण इथे पाहत आहेत गेल्या 150 वर्षापासून ही परंपरा चालू आहे। प्रथम आपण जे महिला भाविक आहेत, सुवासिनी आहेत, त्यांना आपण